आणि आता पाहूयात 36 जिल्ह्यातील 50 बातम्या। इंडिया आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। 20 पक्षातील प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। बैठक झाल्यानंतर सर्व नेते राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार। मुंबईतील नेहरू सेंटर या ठिकाणी महाविकास आघाडीची 2 तास बैठक। जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावरही महत्त्वाची चर्चा। तर वंचितला नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही। बैठकीत एकमत सूत्रांची माहिती। 63 दिवसात 6600 किलोमीटर चाललेल्या भारत जोडो न्याय यात्रेची चैत्यभूमीवर आज सांगता। भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल। मुंबईमध्ये राहुल गांधींचा भव्य रोड शो। प्रियंका गांधी रोड शोमध्ये सहभागी। संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा नागपूरमध्ये सभेला हजर राहणार आणि सकाळच्या सत्रात सहकार्यवाह निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार। मी शिवसेनेचं काँग्रेस होऊ देणार नाही। मुंबईच्या मानखुर्द परिसरात झळकले बॅनर। राहुल गांधींच्या सभेला शिवसैनिकांचीच गर्दी होणार असल्याची माहिती। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा। ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये पार पडणार निवडणुका। आंध्र प्रदेश, सिक्कीममध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिलला आणि ओडिशामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार। अशोक चव्हाणांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल दोघांमध्ये रात्री उशिरा चर्चा झाल्याची माहिती। मुंबईत प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यात बैठक। एकत्रित निवडणूक लढण्याबाबत आज काही निर्णय होण्याची शक्यता। प्रकाश शेंडगेंची बैठकीनंतर माहिती। मुंबईतील 72,000 तरुण प्रथमच करणार मतदान। उपनगरात नवमतदारांमध्ये तिपटीनं वाढ। परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत जागांची तेढ कायम। लोकसभेची आचारसंहिता जाहीर, मात्र अद्याप उमेदवारांबाबत अधिकृत घोषणा नाही। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान आणि लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची माहिती। अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचा इतर पोलीस स्थानकात पाहणी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना। आचारसंहिता लागू झाल्यानं भंडाऱ्यात शासकीय वाहनं जमा। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासकीय वाहनांच्या रांगा।